नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। तर आजूबाजूला बघून तुम्हाला समजलं असेल की मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आली आहे। तर येस, मी आत्ता आली आहे माझ्या माहेरी कुडाळला, कोकणामध्ये। सो विचार केला की आज आपण एखादा व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये माझी मम्मी आहे, माझी जी आई आहे ती कसं जेवण बनवते त्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। कारण रोज मी बनवते जेवण आणि मी माझ्या रेसिपी आहेत ते शेअर करत असते। सो आज थोडंसं वेगळं, माझी जी आई आहे तिचं जेवण आज जे आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो आज सोमवार असल्यामुळे साधं व्हेज जेवण असणार आहे। सो ती कशी बनवते ते आज मी तुम्हाला दाखवते। तर रेसिपी दाखवायच्या आधी माझं जे माहेरचं घर आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मला ह्या ब्युटिफुल सुंदर अशा मेमरीज आहेत त्या कॅप्चर करायचं होतं। माझं माहेर, माझी माहेरची माणसं, ह्या सगळ्या गोष्टी मला कॅप्चर करून ठेवायच्या होत्या। त्यामुळे मी विचार केला की आपण ह्याचा व्हिडिओ बनवू आणि अपलोड करू, म्हणजे पुढे जाऊन आम्ही सुद्धा बघू शकतो आणि मुद्रा सुद्धा मोठी झाल्यावर बघेल। आणि हे बघा, जेवण बनवता बनवता माझी मम्मी आणि मुद्रा मस्त गप्पा गोष्टी करतायत आणि ह्याच मेमरीज मला कॅप्चर करायच्या होत्या, म्हणजे पुढे जाऊन मुद्रा सुद्धा हे सगळं बघून एन्जॉय करेल। तर आता इथे मम्मी आहे ते जेवण बनवते। सो विचार केला तिचा एक व्हिडिओ शूट करूया, तिची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। सो इकडे ती बनवते आहे गावठी जे वाली असतात त्याची भाजी बनवते। सो इथे तिने जे वाली आहेत ते कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यासाठी तिने 2 कांदे आणि मिरच्या चिरून घेतलेत आणि थोडंसं ओलं खोबरं। तर हे बघा, इकडे आता भाजी आहे ती फोडणीला टाकते आहे। त्यासाठी तिने इथे 2 मोठे चमचे तेल घेतले, ज्याच्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं फोडणीला टाकली आणि त्यानंतर हिरवी मिरची आहे ती फोडणीला टाकली आणि हे आहेत बारीक चिरलेले कांदे 2, ते सुद्धा फोडणीला टाकलेत। आता हे सगळं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून, म्हणजे कांदा आहे तो लवकर फ्राय होतो। सो ह्याच्यामध्ये आता घातली आहे हळद। कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आता मम्मीने ॲड केले आहेत वाली जे तिने कट करून ठेवलेले। आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता ती वाफेवर शिजवून घेणार आहे आणि वाफेवर शिजवलेली भाजी आहे ती टेस्टला खूप छान लागते। आता ह्या सर्व गोष्टी तिने मिक्स करून घेतल्या आणि ह्याच्यावर जे झाकण ठेवलं त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं, म्हणजे त्याला वाफ येईल आणि चांगली भाजी शिजेल। तर हे बघा, भाजी छान शिजलेली आहे, त्याच्यावर तिने खोबरं सुद्धा घातलेलं आहे। तर इथे आता मी बटाट्याचं काप आहे ते फ्राय करते आहे। तर त्यासाठी मम्मीने बटाट्याचे जे काप आहेत त्यांना मसाला, हळद, हिंग, मिरची पावडर लावून दिलेलं आणि आत्ता मी ते तांदळाचं पीठ असतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने डीप केलं आणि हे बघा आता मी ते फ्राय करायला ठेवलं। सो हे बघा, अशा पद्धतीने मस्त दुपारचं जेवण ते पण आईच्या हातचं रेडी झालेलं आहे।